कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते। शृंगारतळी जिल्हा परिषद गटात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा फडकवलेला आहे। मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांनी तब्बल 1000 पेक्षा जास्त मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केलेला आहे। हा विजय केवळ एका उमेदवाराचा नसून संपूर्ण कोकण पट्ट्यातील मनसेची ही पहिली ऐतिहासिक जागा ठरलेली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात मनसेच्या या विजयाची जोरदार चर्चा रंगलेली आहे। निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत मोठा जल्लोष केला। विजयानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रमोद गांधी अत्यंत भावुक झाले होते। त्यांनी आपल्या विजयाचे सर्व श्रेय सर्वसामान्य जनतेला दिले आहे। हा माझा वैयक्तिक विजय नसून हा खऱ्या अर्थाने जनशक्तीचा विजय आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कोकणात मनसेचे इंजिन आता सुसाट धावणार असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या विजयामुळे गुहागरमध्ये मनसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे। खूप खूप आनंद आलाय सर। हा विजय सर्व आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना उबाटा गट आहे, हा सर्व कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि आमदार भास्कर जाधव यांच्या आशीर्वादाचा विजय आहे। त्यामुळे सर्व आमचे पदाधिकारी असेल, सर्व आमचे कार्यकर्ते असतील, सर्वांना आनंद खूप झालेला आहे। सर्व आनंदाचं वातावरण आहे। नक्कीच आम्ही बोललो होतो ही लढाई जी आहे ही जनशक्ती आणि धनशक्तीची लढाई आहे आणि जनतेने आम्हाला निवडून देऊन ही जनशक्तीची लढाई आम्ही जिंकलेलो आहे। त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे। नक्कीच आता जनतेने निवडून दिल्यानंतर जनतेने जो विश्वास दाखवला तो विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम आमचं आहे। त्यामुळे जनतेमध्ये जाऊन वाडी वस्तीमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवायचे प्रयत्न आम्ही नक्की करू।